आनंदी या मालिकेत प्रेक्षकांना खूपच असा मोठा छान असा ट्विस्ट येताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे शिल्पाताई ही आनंदीची जामीनपत्रावर आपल्याला सह्या घेताना दिसणार आहे. पण ही सह्या ही शिल्पाताई आनंदीसोबत खोटं बोलून घेते. हा संपूर्ण प्रकार जेव्हा युगंधरच्या लक्षात येतो तेव्हा युगंधर शिल्पाताईचं चांगलं मुस्काड फोडणार आहे. हे आपल्याला आता येणाऱ्या ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो, तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मालिकेत येणारा हा नवीन ट्विस्ट कशाप्रकारे होणार आहे हे सुद्धा तुम्ही नक्कीच पहा. शिल्पाताई ही आनंदीकडे सरळ सरळ जामीन पेपरवर सह्या मागत असते आणि म्हणत असते, तू या पेपर्सवर सह्या कर म्हणजे माझा विद्याधर जेलमधून बाहेर सुटेल. पण आनंदी या सगळ्याला साफ नकार देते. त्यामुळे इकडे शिल्पाताईला आता खूपच आनंदीचा राग आलेला आपल्याला दिसणार आहे आणि ती रागाच्या भरात आनंदीला तिचे सामान पॅक करायला सांगते आणि सरळ तिच्या आबांच्या घरी नेऊन सोडते आणि म्हणते, या दळभद्रीला अजिबात माझ्या घरामध्ये जागा नाही, तू इथेच राहायचं. तुझ्या ह्या गरीब झोपडीमध्ये माझ्या निंबाळकर वाड्याची मालकीण बनायला अजिबात तू आमच्या घरी यायचं नाही. अशा घाणेरड्या शब्दात आनंदीचा अपमान करून शिल्पाताई ही तिला सरळ सरळ आबांच्या घरी सोडून आलेली असते आणि हा सगळा प्रकार आबा आणि तिच्या बहिणींसमोर घडलेला असतो आणि त्यांना खूपच वाईट वाटत असतं. मग काय होतं, आनंदीची मोठी बहीण ही हा घडलेला सगळा सारा प्रकार शिर्केंना फोन करून सांगते आणि सांगते की आनंदीला शिल्पाताईंनी इकडे आणून सोडलेलं आहे. आणि इकडे शिर्केंना आता खूपच वाईट वाटत असतं की शिल्पाताई असं का बरं वागत असतात. पण त्याचवेळी घरामध्ये मालक साहेब येतात आणि म्हणत असतात की आज छानपैकी आपल्याला पुरस्कार मिळणार आहे आणि त्या पुरस्काराला आपल्याला आनंदीला घेऊन जायचं आहे. आनंदी कुठे आहे? तर इकडे शिल्पाताई खूपच गडबडते आणि म्हणते, आनंदी ना ती माहेरी गेली आहे. ती बोलत होती की मला माहेरी जायचं आहे आणि त्यासाठीच मी तिला इकडे माहेरी सोडून आलेले आहे. मी नाही म्हणलं असतं तरी ती गेलीच असती, म्हणूनच मी स्वतः तिला माहेरी सोडून आलेलं आहे. पण इकडे शिर्केंना मात्र सगळी सत्य परिस्थिती समजलेली असते. त्यामुळं शिर्के इकडे विचार करत असतात, आज काहीतरी केलं पाहिजे आणि आनंदी मॅडमला इकडे मालक साहेबांच्या घरी आणलं पाहिजे. आणि शिर्के आता फोन ठेवतात आणि म्हणतात, ठीक आहे मी करतो काहीतरी. आणि मग इकडे ताईसाहेब शिर्केसोबतही हसून बोलतात आणि हे तिघेही आता छान गप्पा मारतात. पण शिर्केंच्या डोक्यात एकच चाललेलं असतं की काहीही करून आज आनंदी ताईंना घरी आणायचं म्हणजे आणायचं, पण या सगळं प्रकरण मालक साहेबांपासून लपवायचं. त्यांना यातलं काहीही न कळता शिल्पाताई स्वतः आनंदीला आज घरी घेऊन येतील असा खूप सुंदर असा प्लॅन इकडे आता शिर्के करतात आणि आता त्या दोघांच्याही गप्पांमध्ये शिर्केसुद्धा सामील होतात. तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे, शिर्के हे शिल्पाताईंना म्हणतात की संध्याकाळी खूप मोठा इंटरव्ह्यू आहे आणि त्यासाठी आनंदी मॅडमला सुद्धा यावं लागणार आहे. तर शिल्पाताई, तुम्ही आनंदी मॅडमला तयार ठेवा म्हणजे मालक साहेब आणि आनंदीताई हे खूप मोठ्या इंटरव्ह्यूला आज संध्याकाळी सामोरे जातील. त्यांचा खूपच मोठा तिथे सत्कार समारंभ आहे. आता इकडे मात्र शिल्पाताई विचारात पडते की मी तर आनंदीला तिच्या घरी सोडून आले आहे आणि आता संध्याकाळी कुठून आणू बरं ह्या आनंदीला मी घरी. आणि आता ह्या विचाराचं ते काहीतरी उपाय काढला पाहिजे अशा आता शिल्पाताई इकडे विचार करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे मात्र शिल्पाताई आनंदीसोबत अशी घाणेरडे वागले आहे हे सगळं आता आनंदीच्या लहान बहिणीला मालक साहेबांना सांगायचं असतं आणि ती इकडे जीवापाड प्रयत्न करत असते की कसं सांगावं. ती इकडे तिकडे फिरते, दुसऱ्यांचा मोबाईल घेते आणि तिला शेवटी एक काकू मोबाईल देते. त्या मोबाईलवरून ही तिच्या जिजूंना कॉल करते आणि सांगते की मला तुमच्याशी खूपच महत्त्वाचं बोलायचं आहे. पण ती लहान असल्यामुळे आणि खूपच बडबड
करत असल्यामुळे इकडे मालक साहेब तिच्या बोलण्याकडे एवढं काही लक्ष देत नाही. ते बोलतात की मला खूप महत्त्वाचं काम आहे, आपण नंतर बोलूया. पण ती म्हणते, अहो मला तसंच काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणूनच मी माझ्या जीवाच्या आकांताने तुम्हाला एवढा फोन केलेला आहे. पण इकडे मालक साहेब म्हणतात की मला खूप अर्जंट मीटिंग आहे, तू फोन ठेव, आपण नंतर बोलूयात. आणि इकडे फोन कट करतात. पण इकडे तिला मात्र मालक साहेबांना जे काही घडलं आहे ते सगळं सत्य सांगायचंच असतं. दुसरीकडे शिर्केंचा प्लॅन वर्क झालेला असतो. स्वतः शिल्पाताई आबांच्या घरी जाते आणि इकडे आनंदीला त्यांच्या घरून घेऊन येते आणि आनंदीला स्वतः इकडे निंबाळकर वाड्यावरती घेऊन आलेली असते आणि म्हणत असते की आज जर हा इंटरव्ह्यू नसता तर मी या फाटक्या मुलीला अजिबातच माझ्या घरात घेतलं नसतं किंवा मी तिला घेऊन आलो नसते, असं मनातल्या मनात शिल्पाताई सगळं काही बोलत असते. पण आता इकडे आनंदी तिच्या सासरी गेल्यामुळे आबांना खूप आनंद झालेला असतो आणि आबा आणि अर्चना या दोघीही लहान बहिणीला शोधत असतात, त्यांच्या लहान मुलीला, की ही काहीतरी उद्योग करू नये आणि मालक साहेबांपर्यंत पोचू नये. म्हणून इकडे आता आबा आणि तिची मोठी बहीण तिला लहान बहिणीला शोधत असतात. अखेरीस ही लहानगी या दोघांनाही मिळते आणि ती मालक साहेबांना सगळं सत्य सांगणार. तोच तिथे आबा पोचतात आणि तिला ओढत घरी घेऊन येतात आणि मालक साहेबांना म्हणतात की ती लहान आहे, तिच्या बोलण्याकडं काही लक्ष देऊ नका. आणि मालक साहेबसुद्धा त्यांच्या कामाला आता निघून जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे निंबाळकर वाड्यामध्ये इकडे ताईसाहेबांनी खूपच मोठा प्लॅन आखलेला असतो. शिल्पाताईने वकिलाच्या मार्फत इकडे आता विद्याधरला जेलमधून सोडवण्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागणार आहे ते सगळे आता इकडे शिल्पाताईने वकिलाच्या मार्फत मागवलेले असतात आणि त्यावर फक्त आनंदीची सही घेणं बाकी असतं. आता आनंदीला इकडे शिल्पाताई एका जागेवर बसवतात आणि म्हणतात की बस खाली, इकडे तुझ्याकडे एक काम आहे, या पेपर्सवर तुझी सही हवी आहे. तर आनंदी आपली खूपच हुशार असते, ती म्हणते हे पेपर्स कसले आहे. तर तेव्हा तिथे वकील येतात आणि ते सांगतात की हे तुमच्या मॅरेज सर्टिफिकेट काढण्याचे पेपर आहे, त्याच्यावर तुमची सही हवी आहे. तेव्हा इकडे आता आनंदी बोलते की ठीक आहे, मी सही करायच्या आधी मला हे पेपर्स वाचून दाखवता का, तरच मी सही करेल. तेव्हा आता वकील साहेब बोलतात की हो ठीक आहे, मी तुम्हाला हे सगळे पेपर्स वाचून दाखवतो आणि सोबत आणलेला एक मॅरेज सर्टिफिकेटचा नमुना इकडे वकील साहेब आता आपल्या आनंदीला वाचून दाखवत असतात आणि ताईसाहेब मात्र तिथेच उभ्या असतात. त्यांना तर खूपच असा आनंद होत असतो की आनंदी इकडे आता उल्लू बनत आहे आणि तिचा प्लॅन सक्सेसफुल होणार आहे. तेव्हा इकडे आता वकील साहेबांनी सगळं पेपर्स वाचून दाखवल्यावर आनंदी बोलते की वकील साहेब, आमच्यासारख्या अंध व्यक्तींसाठी एक विशिष्ट लिपी असते आणि त्या लिपीमधले पेपर आहेत का वाचण्यासाठी, कारण हे पेपर्स जर मी माझ्या हाताने वाचले तर मी सही करायला मोकळी, तशी मी या पेपर्सवर सही करणार नाही. त्यामुळे आता इकडे वकीलसुद्धा गोंधळतो आणि शिल्पाताईलाही टेन्शन येतं. पण इकडे वकिलांनी खूपच हुशार असल्यामुळे त्याने त्या लिपीतला पेपरसुद्धा इकडे तयार करून आणलेला असतो आणि तो आनंदीला देतो. आनंदी तिच्या हाताने ते सगळं डॉक्युमेंट वाचते आणि मग म्हणते की ठीक आहे, पेपर्स तर एकदम बरोबर आहे, आता मी याच्यावर सही करते. आणि आता काय, आनंदी जेव्हा त्या पेपर्सवर सही करायला जाते तेव्हा ही वकील आणि शिल्पाताई ठरल्याप्रमाणे हळूच ते वरचं पान, आनंदीने वाचलेलं पान काढून घेते आणि ज्या पेपरमुळे विद्याधर जेलमधून सुटणार आहे त्या पेपर्सवर आता इकडे आनंदीची सही होते. आणि फायनली आता विद्याधर हा जेलमधून बाहेर येताना आपल्याला दिसणार आहे. आनंदीच्या एका सहीमुळे आता विद्याधर हा जेलमधून सुटताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिल्पा आता खूपच खुश झालेली असते, कारण तिचा लाडका विद्याधर आता जेलमधून बाहेर असतो आणि वकील साहेब लगेचच प्रोसेसला लागतात आणि लगेचच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे सगळे डॉक्युमेंट जमा करतात आणि विद्याधरची इथे आता जेलमधून सुटका झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि इकडे ताईसाहेबांचा प्लॅनसुद्धा सक्सेस झाल्यामुळे तीही खूपच मनोमन सुखावलेली आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता येणाऱ्या भागामध्ये बरं का प्रेक्षकांनो, विद्याधर हा जेलमधून बाहेर येतो आणि तो पुन्हा त्याच वळणाला जातो आणि
पुन्हा एकदा विद्याधर हा आनंदीकडे त्याच्या घाणेरड्या नजरेतूनच पाहू लागतो आणि तो बाहेर आल्या आल्या लगेच आनंदीची छेडछाड करण्याचा प्रयत्न करतो. इकडे आनंदी आता एकटीच घरात असताना विद्याधर आलेला असतो आणि विद्याधर आनंदीसोबत नको नको ते घाणेरडे कृत्य करतो. तिला मिठीत काय घेतो, तिच्यावर अत्याचार करायचा प्रयत्न करत असतो. पण आनंदी इकडे खूपच घाबरलेली असते. त्यांनी वापरलेल्या तपकिरीच्या वासामुळे इकडे आनंदीने आता विद्याधरला ओळखलेलं असतं. आनंदी खूप आरडाओरडा करते आणि मग काय प्रेक्षकांनो, इकडे आता सगळे घरातले जमा झालेले असतात आणि आपला मालक साहेबसुद्धा नेमका त्याच वेळी तिथे येतो आणि आनंदीला वाचवतो. आनंदी अंधारात आंधळेपणामुळे चाचपडत इकडे तिकडे धावत पळत असते आणि नेमकी ती आपल्या मालक साहेबांना जाऊन धडकते. इकडे विद्याधर मात्र असा आनंदीकडे एकदम भुकेल्या नजरेनेच पाहत असतो की त्याला आनंदीसोबत खूप वाईटच वागायचं आहे. त्याला सगळा वचपा आता इथे आनंदीवर काढायचा असतो. पण इकडे आता आनंदीला देवाची साथ आहे असं म्हणायचं आपण, कारण आनंदी नेमकी विद्याधरच्या पायावर जोरात पाय असा देते आणि विद्याधर असा मोठ्याने ओरडतो आणि आनंदीच्या तोंडावरचा हात निघाल्यामुळे आनंदी ही घरामध्ये खूपच आरडाओरडा करते. त्यामुळे घरातले सगळे तर जमा होतात आणि ती जेव्हा अंधारात आंधळ्याने इकडे तिकडे पडत असते तेव्हा नेमकी ती आपल्या मालक साहेबांना जाऊन धडकते आणि मालक साहेबांच्या कुशीमध्ये आता आनंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण हा सगळा प्रकार पाहिल्यामुळे शिल्पाताई खूपच घाबरलेली असते, कारण तिनेच विद्याधरला जेलमधून बाहेर काढण्याचा एवढा मोठा प्लॅन केलेला असतो. पण इकडे आता मालक साहेबसुद्धा खूपच चिडलेले असतात. विद्याधरला तर ते चांगली शिक्षा देतात, पण ते आनंदीवर तर खूपच रागवलेले असतात. मालक साहेब विचारतात की विद्याधरला जेलमधून कोणी बाहेर काढलं? आणि हो आनंदी, तुझ्या सहीशिवाय विद्याधर बाहेर निघणारच नव्हता अशी मी तरतूद केली होती. मग विद्याधरच्या बेलपेपरवर सही दिली कुणी? तेव्हा आनंदी बोलते, मालक साहेब मी कसल्याही पेपर्सवर सही केली नाही, फक्त ताई साहेबांनी मात्र आज माझ्याकडनं आपल्या मॅरेज सर्टिफिकेटसाठी सही घेतली होती. सकाळी आपल्या घरी वकील आले होते आणि वकील साहेबसुद्धा बोलले होते की हे तुमच्या म्हणजे युगंधरच्या आणि आनंदीच्या लग्नाचे मॅरेज सर्टिफिकेटचे पेपर्स आहेत. आणि यावर ताई साहेबसुद्धा बोलल्या, हो मलाच युगंधरनी हे पेपर्स बनवायला सांगितलं आहे म्हणून मी तुझी सही घेत आहे. तरीसुद्धा मालक साहेब मी ते पेपर स्वतः माझ्या हाताने आमच्या लिपीमध्ये वाचून काढले आहेत. मला दिसत नाही, त्यामुळे आमच्या अंध लोकांची एक सेपरेट अशी लिपी असते, त्याने मी ते पेपर्स वाचले आणि मगच त्या पेपर्सवर सही केली. आणि वकील साहेबही हो म्हणले. ताई साहेबसुद्धा तिथं उपस्थित होत्या. मग घडलेला सगळा प्रकार आता इकडे युगंधरच्या लक्षात आलेला असतो आणि मग युगंधर इकडे आता ताईला विचारतात की ताई नक्की हा काय प्रकार आहे, तू मला सांगशील का? तेव्हा ताई मात्र इकडे आता ततमम करू लागते आणि आता इकडे मालक साहेबांच्या सुद्धा एक गोष्ट लक्षात आलेली असते की आनंदी ही आंधळी आहे, तिला आपले हे जग स्वच्छपणे दिसत नाही आणि एवढी मोठी गोष्ट मालक साहेबांना आजवर माहीत नव्हती आणि या गोष्टीचा फायदा आपल्या शिल्पाताईने घेतला आहे आणि तिच्या लाडक्या भावाला विद्याधरला जेलमधून सोडवण्यासाठी इकडे शिल्पाताईने हा सगळ्यात मोठा डाव आखला आहे. हे सगळं आता इकडे युगंधरच्या लक्षात आलेलं असतं. युगंधर हा सरळ डायरेक्ट शिल्पाताई समोर जातो आणि शिल्पाताईला या सगळ्या प्रकरणाचा जाब विचारतो. तेव्हा शिल्पाताई बोलते की मला यातली काहीच कल्पना नाही, मी असं काहीच केलं नाही. पण इकडे आता आनंदी ठामपणे म्हणते की नाही ताईसाहेब, तुम्हीच माझ्याकडनं सह्या घेतल्या आहे. तेव्हा आता युगंधर बोलतो, ताई मी तुला शेवटची एक संधी देत आहे, काय घडलं, काय खरं घडलं हे तू मला आत्ता गपचूप मला सांगून टाक. तेव्हा इकडे आता युगंधरच्या भीतीने शिल्पा बोलू लागते की
हो युगंधर, मीच आनंदीला अंधारात ठेवून तिच्याकडनं ह्या पेपर्सवर सह्या घेतल्या आहे. आनंदीला याची काहीच कल्पना नाही की ती कोणत्या पेपर्सवर सह्या करत आहे आणि कोणत्या नाही, कारण तिला काहीच दिसत नाही. तिच्या आंधळेपणाचा फायदा मी घेतला आहे आणि मी तिच्याकडनं तुमच्या मॅरेज सर्टिफिकेटचे पेपर म्हणून तिच्याकडनं ह्या विद्याधरला बाहेर सोडवण्याच्या पेपर्सवर सह्या घेतल्या आहे. आणि आनंदीने बरोबर पेपर वाचला होता, पण आम्हीच वकिलाने आणि मी तो पेपर्स बदलला आणि तिच्या चुकीच्या पेपर्सवर सह्या घेतल्या आहे. आता हे सगळं ऐकून इकडे युगंधरची मात्र तळपायाची आग मस्तकात जाते आणि युगंधरला हा खोटेपणा आता सहनच होत नाही. युगंधर सरळ सरळ डायरेक्ट ताईसाहेबांसमोर जातो आणि ताईसाहेबांच्या या खोटेपणाची त्याला खूपच चीड आलेली असते आणि त्याचा राग अनावर झालेला असतो. तो ताईसाहेबांच्या सणसणीत एक कानाखाली वाजवतो आणि चांगलंच मुस्कान रंगवतो. इकडे आता शिल्पा बोलू लागती की युगंधर, तू खूपच बदललेला आहेस. तू या काल आलेल्या आनंदीसाठी माझ्यावर हात उचललास. तुझ्या शिल्पाताईच्या तू कानाखाली मारलीस, हे मला अजिबात पटलेलं नाही. आणि ह्या मुलीसाठी तू का बरं एवढं हे करतोस? होय, तू विसरलास का समिधाला? तू आमच्या समिधाला, तुझ्या पहिल्या बायकोला, तुझ्या पहिल्या प्रेमाला, या आनंदीपुढे विसरला आहेस का? तू हिच्यासाठी, या काल आलेल्या फाटक्या भिकारड्या मुलीसाठी तू माझ्यावर हात उचललास, हे मला अजिबात पटलेलं नाही. तेव्हा आता इकडे मालक साहेब समिधाच्या फोटोकडे पाहताना आपल्याला दिसतात आणि इकडे शिल्पाही त्याला खूपच बडबड करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण इकडे मालक साहेब बोलतात, चुकीचं ते चुकीचंच. ताईसाहेब, तू चुकली आहे, आता तू मान्य कर आणि आनंदीचे पाय धरून माफी माग आणि या विद्याधर परत कसा जेलमध्ये जाईल याची सोय तर मी करणारच आहे. तर मग प्रेक्षकांनो, आनंदी या मालिकेत येणारा हा नवीन ट्विस्ट तुम्हाला पाहायला आवडेल का? आणि याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, आनंदी या मालिकेचे असेच नवनवीन येणारे अपडेट जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.